नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला मिहीर छत्रे आलेला आहे. मिहीर आणि मी आम्ही ऑलमोस्ट 10 वर्ष दोघांना एकमेकांना ओळखतो आणि बरंचसं कामसुद्धा एकत्र केलेलं आहे. त्याच्याकडे स्टार्टअप्सना म्हणजे अगदी 0 to 2 वर्ष अशा स्टार्टअप्सचं जर का वय बघितलं तर तिथनं जर का टेक्नॉलॉजी रिलेटेड कुठलीही तुम्ही क्वेरी प्रॉब्लेम जर घेऊन गेलात तर मिहीरकडे त्याचं सोल्युशन असतं. राईट फ्रॉम वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, ॲप डेव्हलपमेंट असेल, एखादं टूल बिल्ड करणं असेल, बॅकएंडमध्ये काही गोष्टी डेव्हलप करून ऑपरेशनल एफिशियन्सी वाढवणं असेल, तर अशा सगळ्या गोष्टी मिहीर आणि त्याची कंपनी ते तुम्हाला मदत करतील. सो मिहीर, पहिल्यांदा तुझं स्वागत मंगळवार मार्केटिंगमध्ये. थँक्यू सोहम. आणि येस बोलू. बरीच वर्ष, किती 2 वर्ष ऑलमोस्ट आता आय थिंक चालवतोय. राईट. सो बीन लुकिंग फॉरवर्ड टू दिस. राईट. सो आपण मगाशी आत्ता रेकॉर्डिंगच्या आधी आम्ही बोलत होतो त्याच पद्धतीने आपण थोडंसं स्ट्रक्चर ठेवू की जे फाउंडर्सच्या मनात किंवा छोटी कंपनी असते त्यांच्या मनातले काही प्रश्न असतात टेक्नॉलॉजी बद्दलचे. तर वेबसाईट करायची का नाही, त्याला किती खर्च केला पाहिजे, त्याच्यातनं काय एक्सपेक्ट करायचं वगैरे, हे सगळे कॉमन प्रश्न आहेत. तिथनंच आपण सुरुवात करू की अनेक स्टार्टअप्स आहेत ज्यांना वेबसाईट करावी का नाही किंवा पहिल्याच महिन्यात त्यांना करायची असते, पासून ते व्हॉट्सॲपवरनं ऑर्डर येतात. ई कॉमर्स असेल किंवा बेकरीचं जर का छोटं काहीतरी त्यांचं व्हेंचर असेल, तर ह्या वेबसाईट मेकिंगकडे ओव्हरऑल कसं पाहायला पाहिजे फाउंडर्सनी, तर ते थोडंसं सांग. आणि तुझे ऑब्व्हियसली एक्सपिरियन्सेस पण सांग वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधले किंवा सेक्टर्समधले. सो वेबसाईट आता ही तुमची ऑनलाईन आयडेंटिटी आहे. तुम्ही काहीही सुरुवात करायची गोष्ट झाली तर द फर्स्ट थिंग दॅट यू डू इज बिल्ड अ वेबसाईट. करेक्ट. हेच रेकमेंडेड आहे. फेसबुकचं पेज बनवा, इंस्टाग्रामचं पेज बनवा, पण दीज आर ऑल काय म्हणतात ना, सोशल मीडिया साईट्स. वेबसाईट इज वेअर यू पुट युअर बेस्ट फूट फॉरवर्ड. तुम्ही तुमच्याबद्दलची परफेक्ट माहिती लोकांना जी मिळायला हवी आहे ती तुमच्या वेबसाईटद्वारे देता. सो वेबसाईट करावी का नाही हा प्रश्न खरं तर येतच नाही, कारण वेबसाईट करावीच. ती केव्हा करावी हा एक प्रश्न आहे की एकदम सुरुवातीला करावी का तुमचा थोडासा पाय बसल्यावरती करावी. हॅव्हिंग सेड दॅट, वेबसाईट सुरुवातीला केलं तर तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल लोकांना काय सांगायचंय हे सांगायला सुद्धा मदत होते. कारण जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवायला लागता त्याला लागणारी पानं काय आहेत, कुठले फोटो टाकायचे, ॲड्रेस कुठला द्यायचा, तिथं आपण फोन नंबर द्यायचा का नाही, यापासून सुरुवात होते. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःच एक सेटअप रेडी करायला मदत करतात. आणि एकदा तो झाला की देन यू कॅन स्टार्ट मार्केटिंग. सो अनलेस यू हॅव अ वेबसाईट इन प्लेस यू कॅनॉट रिअली मार्केट. कारण मी जर उद्या जाऊन सोहम सबनीस असं सर्च केलं तर मला पहिली गोष्ट जी येणार आहे ती सोहमची वेबसाईट येणार आहे. आणि त्यातली माहिती माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. करेक्ट. नॉर्मली स्टार्टअप्सना वेबसाईटचा प्रश्न पडतो की खूप खर्च आहे. तर आता असं राहिलेलं नाहीये खरं तर. तुम्ही ई कॉमर्स साईट चालवत असाल तर शॉपिफाय सारखं टूल आहे की जे तुम्ही फुकट साइन अप करता, कम्प्लिटली फ्री आहे. जोपर्यंत तुमचा सेल होत नाही तोपर्यंत तुम्ही काही फी पण भरत नाही. सो इट इज अ व्हेरी गुड टूल फॉर स्टार्टअप्स टू स्टार्ट सेलिंग ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईट. राईट. आता इथे एक मला पटकन प्रश्न पडला की जेव्हा शॉपिफायवरती आपण हे फ्री अकाउंट साइन अप करतो त्यावेळेस तुमचं से फॉर एक्झाम्पल studio.shopify.com अशी तुम्हाला URL मिळते. बरोबर. आणि जर का मी ते डोमेन विकत घेतलं असेल तर तेही लिंक करता येतं शॉपिफायला की studio.com फॉर एक्झाम्पल. तर तो एक प्रश्न आहे की सब डोमेन वाली जी URL आहे फ्री ती वापरणं आणि डोमेन असलेली गोष्ट वापरणं, तर ह्याच्यातलं काय चूज करावं आणि का? कधीही डोमेनवाली वापरावी. सब डोमेन हे टेस्टिंगसाठीच दिलेलं असतं आणि शॉपिफाय सुद्धा क्लिअरली सांगतं की जर तुम्ही कमर्शियली ते वापरणार असाल तर नेव्हर यूज अ सब डोमेनवाली वेबसाईट. परत कुठलीही वेबसाईट जेव्हा मी माझी ब्रँड चालवतो वनधी स्टुडिओ नावाची, वनधी.com जेव्हा मी जातो तेव्हा मला माझ्या ब्रँडची सगळी माहिती मिळते, ज्याच्यात कुठेही शॉपिफायचा तसा उल्लेख नाहीये. त्यांनी करून माझ्या वेबसाईटबद्दलचीच सगळी माहिती मिळत असल्यामुळे इट इज इझियर फॉर पीपल टू सेल थ्रू द वेबसाईट. सो
कधीही सोबडोमेन वापरू नका फॉर युअर ऑर्गनायझेशन्स. ऑलवेज यूज अ डोमेन नेम. परफेक्ट. आता जेव्हा वेबसाईट बिल्ड करायची अशी रिक्वायरमेंट तुझ्याकडे येते त्यावेळेसच्या जरा कॉमन गमती जमती सांग. म्हणजे कारण की हे बरेचसे प्रश्न असं लक्षात येतं की आता तू म्हणजे काय 100पेक्षा जास्त वेबसाईट्स तर नक्कीच बिल्ड केले असतील, पण एक पॅटर्न लक्षात येतो की साधारण सिमिलर क्वेश्चन्स असतात किंवा सिमिलर बॅटल्स असतात, सिमिलर ऑब्स्टॅकल्स लोक फेस करतात. तर ते थोडंसं सांग. सो नॉर्मली लोकांना बेसिक प्रश्न पडतो की वेबसाईट बनवायची म्हणजे काय काय लागतं. आपण पहिली सुरुवात तिथून करूयात की तू मगाशी म्हटलं असं डोमेन नेम ज्याच्यावरनं तुम्हाला नाव मिळतं. sohumsabnis.com, vanadhistore.com ही सगळी डोमेन नेम्स झाली. त्याच्यावरती तुम्हाला एक वेब होस्टिंग विकत घ्यायला लागतं की ज्याच्यात तुमची वेबसाईट ॲक्च्युली स्टोअर केली जाते. होस्टिंग इज नथिंग बट अ कॉम्प्युटर ज्याच्यावरती तुमचं वेबसाईट इंटरनेटद्वारा ॲक्सेसिबल असते. आणि तिसरा मेजर फॅक्टर इज ईमेल अकाउंट्स, विच इज समथिंग दॅट वी रेकमेंड की तुम्ही चांगल्या ईमेल अकाउंट्स घ्या. शेवटी कसं आहे की तुम्ही लोकांशी जेव्हा कम्युनिकेट करणार आहात तेव्हा @gmail.com हे तुम्ही किती महिने किती वर्ष वापराल. ॲट सम पॉईंट यू हॅव टू स्विच टू तुमच्या कंपनीचा ईमेल अकाउंट. फॉर एक्झाम्पल thoughtfulviewfinder.in ही माझी कंपनी आहे, त्या ईमेल अकाउंटवरती मी कनेक्ट करतो. सो या 3 गोष्टी प्रायमरी असतात. आणि मग त्याचबरोबरीने डिझाईन कुठलं पाहिजे, त्याला बॅकएंडला कुठली सिस्टम वापरायची, तर या गोष्टी तुम्ही ठरवू शकता. फॉर एक्झाम्पल वर्डप्रेससारखं एक CMS रेडिली अवेलेबल आहे. CMS म्हणजे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम. ज्याच्यात तुम्हाला एक कंट्रोल मिळतो ज्यातनं तुम्ही कंटेंट साईटमधलं बदलू शकता. दुसरं आहे Joomla किंवा असे बरेच वेगवेगळे CMS टूल्स आहेत जेणेकरून तुम्ही साईट बिल्ड करायला सोपं जातं. पण वेबसाईट नॉर्मली बनवताना डोमेन नेम, होस्टिंग आणि कुठलं तरी CMS हे या 3 गोष्टी तरी प्रायमरी आहेतच. आणि जर का ई-कॉमर्स आता बऱ्याचदा असं पण होतं की तुमची सर्व्हिस असेल, प्रोडक्ट असेल, तुम्हाला वेबसाईटवरती बऱ्याचदा ट्रान्झॅक्शन करावंच लागतं किंवा आपण असं म्हणू की ते वेबसाईटवरती ट्रान्झॅक्शन झालेलं सोपं होतं युजरच्या दृष्टीने. सो जसं आपण फोकस असतो कस्टमर्सचा किंवा कस्टमर्सना व्हॅल्यू द्यायचा किंवा कस्टमर्सला एक चांगला एक्सपिरियन्स द्यायचा फोकस असतो फाउंडर्सचा, तसं तुमच्या ऑपरेशन्सला त्याचा कसा फायदा झाला पाहिजे हे बिल्ड करताना लक्षात घेणं गरजेचं आहे का? हो, फक्त या बाबतीत एस्पेशली जेव्हा ई-कॉमर्स किंवा कुठलीही सिस्टम येते तेव्हा यू आर लर्निंग ऑन द जॉब. म्हणजे बऱ्याच वेळेला हे समजून घेतलं पाहिजे की वेबसाईट बनवलीत की ती परफेक्ट झाली असं कधीच होत नाही. कुठलीही तुम्ही सिस्टम बनवतात ती सुद्धा परफेक्ट पहिल्या घंटेला होत नाही. तुम्ही 3 महिने, 6 महिने, 12 महिने जेव्हा एक टूल बनवता तुम्हाला त्याचे नुआन्सेस लक्षात येतात की कुठे काय आपल्या कमी आहेत, काय बदलायची गरज आहे. आफ्टर अ इयर ऑर सो तुमचं प्रॉडक्ट ॲक्च्युली तयार होतं. सो मे इट बी युअर वेबसाईट ऑर मे इट बी अ इंटरनल टूल दॅट यू आर बिल्डिंग. प्रत्येकाला एक थोडा काळ तुम्हाला द्यायला लागतो ती सिस्टम सेट व्हायला. तयार प्रॉडक्ट मार्केटमधनं घेतलं तर तुम्हाला त्या चौकोनात काम करायचं आहे. त्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्याच तुम्हाला वापरायला लागतात. पण कस्टम वेबसाईट किंवा कस्टम टूल बनवताना तुम्हाला पाहिजे तसं टेलर मेड आपण करतो. पण ते टेलर मेड व्हायला सुद्धा तुम्हाला टेलरकडे 2दा जायला लागतं. तसंच सॉफ्टवेअरच्या बाबतीत पण आहे की पहिल्याच घटकेला सगळं परफेक्ट होईल असं नसतं आणि ती व्हावं सो दॅट आम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय नीट कळतो, तुमचं टूल पण तसं चांगलं बिल्ड होतं. एक एक्झाम्पल मला आठवतंय की जे लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या काळात आपण दोघांनी मिळून काम केलं होतं त्याच्यावरती, पण नंतर ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजीचा पार्ट सगळा तू बघितला होतास. तर त्याविषयी थोडंसं सांग. बेकरी एक होती, तर त्यांचं त्यावेळेसचं कसं सोल्युशन बिल्ड होत गेलं आणि ओव्हर द म्हणजे हे साधारण 2021ची गोष्ट असेल. सो 22-23 2 वर्षामध्ये त्यांच्याबरोबर तू अजून काम करतोयस. सो तो जर्नी कसा होता? मी विचारायचं कारण असं आहे की यूज केसेसवरनं टूल्स कशी बिल्ड होतात हे मला लोकांना सांगायचंय. किंवा रिक्वायरमेंट एक घेऊन आलेला असतो क्लायंट किंवा स्टार्टअप्सची सुद्धा एखादी रिक्वायरमेंट डोक्यात असते, पण जसं जसं आपण टेक्नॉलॉजी जोडत जातो तसं एक वेगळंच टूल समोर येतं जे आपल्याला आपल्या बिझनेससाठी एकदम सुटेबल असतं. करेक्ट. सो
या बेकरीचं उदाहरण घेऊयात, की लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला घरपोच काही सर्व्हिसेस मिळत होत्या आणि त्यातली एक सर्व्हिस म्हणजे तुम्ही ब्रेड किंवा जे अदर आयटम्स होते ते तुम्ही घरी मागवू शकायचा. ही बेकरीवाला जो माणूस होता तो WhatsAppवरती सगळे ऑर्डर्स घेत होता हं, आणि देअर वॉज नो वे ऑफ हिम फॉर हिम टू कोलेक्ट दॅट डेटा. कुठेही हं, त्याला ती माहिती एकत्र येत नव्हती हं, किंवा लोकं ब्रेडच्या ऑर्डर देताना 4 वेगळ्या पद्धतीने देत होत्या. सो आम्ही पर्सनली आधी ती सर्व्हिस वापरली. त्यांना सांगितलं, की आपण एक सिंपल टूल बनवूयात, की जेणेकरून तुम्हाला ऑर्डर घ्यायला सोपं जाईल. दॅट वॉज द एंटायर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टूल आणि Googleची शीट बनवावी, तसं आम्ही त्यांना एक वेब बेस्ड टूल बनवून दिलं लिटरली 2 दिवसात. म्हणजे त्याच्यात खूप वेळ लागला का असं नाहीये. एक बेसिक टूल त्यांना 2 दिवसात गेलं. त्यातनं दिवसातल्या ऑलमोस्ट 70 एक ऑर्डर्स त्यांच्या त्या सॉफ्टवेअरमार्फत जायला लागल्या. विच हेल्प देम अल्सो मॅनेज देअर प्रोडक्शन. सो जेव्हा सिस्टममध्ये एका छान एक्सेल फॉर्मॅटमध्ये जेव्हा सगळी माहिती आली, ती त्यांना प्रोडक्शन करायला पण सोपं झालं. तिथून मग त्याच्यात आम्ही त्यांना बिलिंगचा एक मॉड्यूल बिल्ड करून दिलं आणि ओव्हर द पास्ट 3 इयर्स नाऊ ही हॅज एक्सपांडेड इंटू अ डिफरंट फ्रँचायझी मॉडेल, की जे सगळ्यांना आता माहिती असेल पॅटिसवाला नावाची ब्रँड आहे. त्यांच्या आत्ता पुण्यात अप्रॉक्सिमेटली 40 फ्रँचायझीज आहेत आणि पॅटिसवाल्याची खासियत अशी की पॅटिस हे ऑन द लोकेशन बनवले जातात. नॉर्मली सगळ्या बेकरीज एका ठिकाणी बनवतात सेंट्रल किचनला आणि मग ते फक्त गरम केले जातात, रिहीट केले जातात. यांच्या केसमध्ये पट्ट्या, लागणारी भाजी, त्याला लागणारा जो डिंक असतो तो, या सगळ्या गोष्टी प्रत्येक फ्रँचायझीला हँडओव्हर केल्या जातात आणि तिथून ते बनवले जातात. सो ह्याचं बॅकग्राऊंडचं टूल, की जिथून फ्रँचायझी ऑर्डर प्लेस करेल, त्यांचं बिलिंग होईल, प्रत्येक फ्रँचायझीचं प्राइसिंग मॉडेल वेगळं असू शकतं. हे सगळं आम्ही त्या टूलमध्ये आता त्यांना बिल्ड करून दिलेलं आहे. सो फॉर स्टार्टअप्स इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही सगळं एका वेळेला बनवा. हं, एक व्हेरी, व्हेरी स्मॉल स्टेप्स, एक बेसिक काहीतरी बनवून घ्या. हं, तुमचं सर्वात वेळ ज्याच्यात जातोय, त्याआधी आपण ऑप्टिमाइज करू आणि मग आपण एक-एक त्याच्या मागच्या गोष्टी बिल्ड करत जाऊ शकतो. हं, अ, हं, आणि वी कॉल आवरसेल्व्हज टेक्नॉलॉजी पार्टनर्स. हं, आम्हाला व्हेंडर तुमचं व्हायचं नाहीये. राइट? हं. इट इज व्हेरी, व्हेरी क्रिटिकल दॅट युअर आय-टी पर्सन इज अ पार्टनर इन युअर प्रोग्रेस, येस. नॉट अ व्हेंडर. सो वी बरोबर, लाइक टू बी पार्टनर्स. बरोबर. म्हणजे त्यांनी आणि दुसरं पण एक गोष्ट घडते, की म्हणजे वेबसाईट बिल्ड करणे हा एक जॉब असाइनमेंट राहत नाही, बरोबर. की बाबा एक वेबसाईट बनवली 2 महिन्यात, 3 महिन्यात जे काय असेल ते, पैसे घेतले, आपला विषय संपला. याच्यापेक्षा अजून काही गोष्टी तिथे ॲड होऊ शकतात व्हेन यू आर अ टेक्नॉलॉजी पार्टनर. येस. अ, एक प्रश्न बरेचसे लोकं विचारतात, जो तुझ्याकडनं मला पर्स्पेक्टिव्ह ऐकायला आवडेल, की पेमेंट गेटवे 2% घेतात. हं. ह्याच्यावरती लोकांचा भयंकर आक्षेप असतो. बरोबर. आणि ते वाचवण्यासाठी ते म्हणतात, की नाही, नाही, मग तुम्ही जीपेचा कोड हं. किंवा यूपीआयचा कोड आपण लावूया आणि तसे मी पेमेंट घेतो. तर या अशा फाउंडर्सना तू काय सांगशील? अ, सो हा प्रश्न मी पण रेग्युलरली म्हणजे गेल्या आठवड्याभरात पण फेस केलाय. सो आय नो द प्रॉब्लेम. पण नॉर्मली कसं होतं, की कुठलंही पेमेंट गेटवे जेव्हा तुमच्याकडनं 2% घेतं, तेव्हा ते आर गॅरंटिंग अ सेल फॉर यू. ओके. हं, ते तुम्हाला 100% खात्री देत आहेत, की मी तुमच्या क्लायंटकडनं पैसे घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला 2 दिवसांनी तुमच्या हातात मिळणार आहेत. जेव्हा तुम्ही जीपे किंवा कुठलेही यूपीआय किंवा बँकेचे अकाउंट डिटेल्स दिले, जे काय केलंत, देन इट इज अप टू यू टू फॉलो अप विथ द क्लायंट टू ॲक्सेप्ट द पेमेंट. हं, आता काही क्लायंट्स तुमचं नशीब चांगलं असेल, तर लिटरली 5व्या मिनिटाला पेमेंट केलेलं असतं. पण काही जण ऑर्डर टाकतात आणि 3-3, 4-4, 5-5 महिने पेमेंट्स करत नाहीत आणि मग तुम्ही तुमची बँडविड्थ, ब्रेन बँडविड्थ यू आर स्पेंडिंग ऑन ट्रिव्हियल टास्क्स लाइक कलेक्टिंग पेमेंट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग युअर बिझनेस. हं, सो हे 2% देणं हे तुमच्या दृष्टीने खूप क्रिटिकल आहे असं मला तरी वाटतं. 2% देऊन ऑर्डर कन्फर्म करून डिस्पॅच होणं, हे जर तुमचं अर्ध्या 1 तासात होत असेल, तर कुठे त्याच्यामागे 3 महिने पळतंय. हे जस्टिफाय कुठेच होत नाही. हं, सो ॲट सम पॉइंट यू हॅव टू डिसाईड की नाही हे पेमेंट गेटवेचे 2% परवडले इन्स्टेड ऑफ दॅट बँडविड्थ दॅट यू आर स्पेंडिंग. हं. असे अजून काही प्रश्न असतात का? म्हणजे जसे पेमेंट गेटवेचा एक फार टिपिकल प्रश्न असतो. असा अजून काही प्रश्न असतो का? आय थिंक मी मगाशी म्हटलं असं ईमेल्सवरती किती खर्च करायचा? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, की हां. Googleचं मेल अकाउंट बिझनेसचं मिळतं. ते मिळतं वर्षाला साधारणपणे ₹2700 ला.
प्रचंड महाग ईमेल अकाउंट आहे. हम्म. पण त्याची कॉस्ट जेव्हा तुम्ही बघता ॲज कम्पेअर्ड टू जे फ्रीमधले मिळतात किंवा जे तसे कंपॅरेटिव्हली चीपर असतात. द बेनिफिट दॅट यू हॅव विथ मेल अकाउंट्स लाईक मायक्रोसॉफ्टचं आउटलुकचं 365चं बिझनेस अकाउंट असो किंवा गुगलचं असो, की तुम्ही पाठवलेली प्रत्येक मेल माणसाला मिळते. राईट? आणि त्याच्यात परत मी मेल पाठवली ती मिळालीच नाही, एकदा स्पॅम फोल्डरमध्ये चेक करा. हे जे तुमचं क्लायंट बरोबरचं, व्हेंडर बरोबरचं, उद्या बँकेबरोबरचं जर कम्युनिकेशन नीट होत नसेल, जस्ट बिकॉज ऑफ दॅट वन स्मॉल थिंग, मग ती कॉस्ट कुठेच जस्टिफाय होते. सो आम्ही रेकमेंड करताना या गोष्टी नक्की करतो, की थोडेसे पैसे सुरुवातीला जातील, पण यू आर रेस्ट अश्युअर्ड की तुम्ही पाठवलेली मेल त्या माणसाला बरोबर वेळेत मिळणार आहे. सो दॅट इज वन मेजर फॅक्टर दॅट पीपल वरी अबाउट. बरोबर. की कशाला ईमेलवरती एवढा खर्च करायचा? नाही, करा ना. तुम्ही तेवढंच एकाच गोष्टीवरनं लोकांशी बोलताय. सो आणि वर्षाला ₹2700 हो. ही फार मोठी अमाऊंट नाहीये ऍक्च्युली. म्हणजे इवन इफ यू आर अ स्टार्टअप, त्याला सुद्धा तुम्ही तसं कॅल्क्युलेट केलं तर ₹300 आतच तुमचं काम होतं पर मंथ. करेक्ट. आणि ₹300 आपण कॉफी आरामात 5 वेळा तर पितोच अगदी महिन्यातनं, म्हणजे जास्तच असेल कदाचित. ईमेलवरनं मला पुढे तुला हा प्रश्न विचारावा वाटतो की वेबसाईट बिल्ड केली किंवा ऍपकडे आपण मे बी नंतर येऊ, पण वेबसाईट बिल्ड केली, इंस्टाग्राम, फेसबुक या गोष्टी असतात, तिथनं बराचसा डेटा अनेक लोक काय म्हणतात स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये कलेक्ट करतात सुद्धा, आणि काही लोक करत नाहीत. तर टिपिकली जे ईमेल आय डीचं लिस्ट बिल्डिंग म्हणतो आपण न्यूज लेटरसाठी किंवा सबस्क्राईब करा अपडेटसाठी, असं एक वेबसाईटवरती सगळ्यांचं स्टँडर्ड एक असतं. तिथे काही लोक टाकतही असतील ईमेल आय डी आपला. त्या ईमेल आय डीचं काय करायचं, किंवा ते ईमेल आय डी समजा माझ्याकडे 2000 ईमेल आय डीची लिस्ट आहे, त्याचा मी काय उपयोग केला पाहिजे किंवा कसा उपयोग केला पाहिजे. आणि असं दिसून येतं की बरेच लोक त्याच्यावरती काहीच काम करत नाहीत. तर हा प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह करायचा, किंवा ह्याच्यासाठी तुझ्याकडे काही टूल्स आहेत का? राईट. सो ईमेल आय डीचं लिस्ट बिल्डिंग हा बरीच मोठी प्रोसेस आहे. ती नवीन व्यवसाय चालू करता तेव्हा ती तुमच्याकडे नसते. पण तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट शीट्स तुमच्या मोठ्या असतात पर्सनल लेवलच्या. सो युअर बेस ऑफ युअर ईमेल कॉन्टॅक्ट लिस्ट शुड बी युअर ओन पीपल, की जे तुमच्या मेल्सच्या वाट बघतायत किंवा त्यांना आलेली चालणार आहे. आणि हळूहळू ती बिल्ड लिस्ट व्हायला लागते, मोठी होते लिस्ट. आणि माझं ओपिनियन असं आहे की आठवड्यातनं किमान एक ईमेल तरी तुमच्या या लिस्टला गेली पाहिजे. लोकांचा बेसिक फंडामेंटल इथं चुकतं की मी ईमेल पाठवली, मी त्याच्यावरती खर्च केला, की त्याच्या त्या क्षणी माझं कन्व्हर्जन व्हायला पाहिजे, की मी ₹1000 मेल्स पाठवले तर ₹1000 व्यवसाय यायला पाहिजे. बट व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड इज की ईमेल मार्केटिंग इज वन ऑफ द चीपेस्ट फॉर्मॅट्स ऑफ मार्केटिंग. तुम्ही 6-7 पैसे पर ईमेल अकाउंट खर्च करता, आणि त्याच्यातनं जो ब्रँड रिकॉल तुमचा होत असतो, जी ब्रँड व्हॅल्यू पास ऑन होत असते, ते अजून कुठे होत नाही. आणि एक चूक लोक करतात की त्याच्यात फक्त विकायचा प्रयत्न करतात. यू डोंट ॲड ऑन टू एनिथिंग. सो उद्या तुम्ही एक टी शर्टचा व्यवसाय करताय, तर 230 GSM आणि 260 GSMचा फरक काय? सिन्स सोहम ते करतो, आणि तो फरक का असावा, किंवा डबल निट म्हणजे काय, हे जर मला माहिती तुम्ही नुसती दिलीत. मी उद्या वेबसाईटचा व्यवसाय करतो, मी एक वेब होस्टिंग म्हणजे काय याचं आर्टिकल जरी लोकांना पाठवलं, तरी सुद्धा आय एम मेकिंग शुअर लोकांना माझं नाव लक्षात राहतंय. सो नेव्हर लुक ॲट ईमेल मार्केटिंग ॲज अ सेल्स टूल, लुक ॲट ईमेल मार्केटिंग ॲज अ मार्केटिंग टूल. आणि मार्केटिंग चांगलं केलं तर सेल ऑफकोर्स चांगला होणारच आहे. याची मेल सर्व्हिसेस ज्या आहेत, किंवा ज्याला आपण ईमेल मार्केटिंग टूल्स म्हणतो, त्याच्यामध्ये एक मेलचिंप तर बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्याचं आय थिंक 1500 ऑड ईमेल्सचं फ्री साइनअप आहे. तशा अजून काही सर्व्हिसेस आहेत का, किंवा होमग्रोन काही टूल्स आहेत का की जी तुझ्या कंपनीने बिल्ड केलीत? माझी पर्सनली एक सर्व्हिस आहे ज्याला आम्ही mailpatwa.com म्हणतो. क्या बात आहे. सिम्पल सोपं नाव आहे. आमच्याकडे सगळं मराठी नाव आहेत. माझं दुसरं ट्रॅव्हल कंपनीज करतं जे टूल आहे त्याला मी प्रवास सॉफ्ट म्हणतो. SMS पाठवायची सर्व्हिस आहे त्याला मी SMS पाठवा म्हणतो. सो सगळ्या सर्व्हिसेसची नावंही मराठीतली आहेत. पण या सगळ्या सर्व्हिसेसचा फंडामेंटल असं आहे की
इट मर्जेस इन टू युअर एक्झिस्टिंग सिस्टम्स. म्हणजे तुम्ही एक्सेल वापरत असाल, तुम्ही उद्या छोटंसं टूल काहीतरी घेतलं, तर आमच्या या सगळ्या सर्व्हिसेस तुमच्या सिस्टममध्ये मिक्स होतात आणि तिथून तुम्हाला पाठवायला सोपं जातं. राईट. ऑफकोर्स आम्ही थोडेसे चेक्स अँड बॅलन्सेस लावलेत, की उद्या तुम्ही ईमेल आयडीजचा एक डेटाबेस विकत घेतलात आणि मेल पाठवायला सुरुवात केली, तर ते आम्ही परमिट करत नाही. वी एन्श्युअर दॅट द ईमेल आयडीज आर ऑर्गॅनिक. तुम्ही खरंच ते गोळा केलेले आहेत, सो दॅट जेव्हा तुमची पण डिलिव्हरी होते तेव्हा त्याला चांगला रेट ऑफ ओपन मिळतो किंवा चांगली लोकांना त्याला रिस्पॉन्ड करतात. सो तो पण एक खूप क्रिटिकल पार्ट आहे जो आम्ही आमच्या एंडला मॅनेज करतो. आता डिझायनिंग वेबसाईट याकडे येऊ थोडंसं, कारण तिथे पण बरेचशा लोकांना काय म्हणू आपण, प्रॉब्लेम्स नाही म्हणता येणार, पण तिथे ते खूप वेळ घालवतात असं माझं पर्सनल मत आहे. कुठली तरी एक वेबसाईट बघितलेली असते की जी फार उत्तम बिल्ड केलेली आहे, त्याचं इंटरॅक्शन चांगलं असतं. अनेकदा ती वेबसाईट लॅपटॉपवरती पाहिलेली असते, त्यामुळे त्याचं परसेप्शन जे असतं ते वेगळं असतं. आणि टिपिकली स्टार्टअप्स किंवा अशा लोकांनी जेव्हा वेबसाईट बिल्ड करतात तेव्हा आपण एखादी थीम सजेस्ट करतो की या थीमवरती बेस्ड तुमची वेबसाईट असेल. ऑफकोर्स कलर्स, त्याचे ब्रँड आयडेंटिटी, प्रॉडक्ट्स आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतात, कस्टमायझेशन असं. तर जेव्हा असा प्रॉब्लेम येतो की अरे ही एक भारी वेबसाईट आहे, अशीच बनवायची, तर त्याच्यामध्ये खूप स्क्रॅचपासून जेव्हा डेव्हलपमेंट असते तेव्हा काय काय त्रास होतो किंवा वेळ किती जातो, कारण पैसे किती जातात हे अनेक लोकांना माहिती नसतं. बरोबर. सो तो एक ते पण गणित सांग डिझाईनचं, आणि थोडं पैशाकडे पण आपण येऊ की किती साधारण पैसे घालवले पाहिजेत अशा उलट्या पद्धतीने. सो सिन्स आपण स्टार्टअप्स बद्दल बोलतोय, माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की तुम्ही आधी वेबसाईट करा. ओके, मी मगाशी म्हटलं असं की नेव्हर गो फॉर द परफेक्ट ॲट द फर्स्ट अटेम्प्ट, अदरवाईज यू विल नेव्हर डू एनिथिंग. राईट. साईट बनवा, साईट लाईव्ह करा, लोक त्याच्यावरती येऊ देत. त्यांनी तुम्हाला शिव्या का घालू देत ना की आमची वेबसाईट घाण दिसते, तुमची वेबसाईट आम्हाला वापरता येत नाही. पण ॲटलिस्ट नाव यू आर इंटरॅक्टिंग विथ युअर क्लायंट. राईट. तुमचा क्लायंट तुम्हाला जेव्हा येऊन सांगतो की मी तुझी वेबसाईट मला वापरता येत नाहीये, ॲटलिस्ट तो तुमच्याशी बोलतोय तरी. राईट. सो पहिली ती स्टेप आहे की टेम्पलेट घ्या, रंग बदला, लोगो टाका, कंटेंट टाका, वेबसाईट लाईव्ह करा. आणि वन्स द वेबसाईट इज लाईव्ह, मग तुमच्याकडे 6-8 महिने आहेत तुमच्या डोक्यात जी परफेक्ट आयडियल वेबसाईट आहे ती करण्यात. ओके. आता जेव्हा स्वतःची वेबसाईट डिझाईन करण्याचा प्रश्न येतो तेव्हा UI UX हा एक खूप मोठा पार्ट आहे. राईट. की युजर बरोबरचं इंटरॅक्शन कसं व्हायला पाहिजे, युजरचा एक्सपिरियन्स कसा पाहिजे, आणि त्याच प्रोसेसला 2 ते 3 महिने लागतात. ओके. तो एक्सपिरियन्स समजून घेण्यात. त्याच्यानंतर डिझायनर ॲक्च्युली ते डिझाईन बनवतो आणि त्याच्यानंतर ती वेबसाईट डेव्हलपमेंटला येते. सो जेव्हा कस्टम बिल्ट वेबसाईट्स येतात, शून्यापासनं साईट जेव्हा बनवली जाते तेव्हा इट इज अ पिरियड ऑफ अराउंड 5 to 6 months, आणि त्याची कॉस्ट बघायला गेलात तर ती ट्रिमेंडस कॉस्ट आहे, पण मग ती तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे तशी. सो ॲज स्टार्टअप्स, ॲज पीपल हू आर स्टार्टिंग देअर बिझनेसेस अन्यू, यू शुड ऑलवेज गो विथ अ टेम्पलेट बेस्ड वेबसाईट, की पटकन महिन्याभरात साईट लाईव्ह होते आणि मग तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. आणि खर्च म्हणजे आता ह्याच्यातला डिफरन्स जर का सांगायचा झाला, एक्झॅक्ट अमाऊंट नसेल, पण जी एक पटकन बनणारी वेबसाईट आहे आणि एक कस्टम बिल्ड वेबसाईट आहे, याच्यात फरक किती असतो कॉस्टमध्ये? सो टिपिकली ज्या वर्डप्रेस किंवा कुठल्याही CMS ड्रिव्हन वेबसाईट ज्या आहेत, बरोबर, त्या 40,000 ते 45,000 होतात. ह्याच्यात पेमेंट गेटवे आला, जे काय तुम्हाला लागतं ते मोस्ट ऑफ द टाइम्स दीज आर रेडीमेड टूल्स. त्यामुळे तुम्हाला येस ऑफकोर्स काही लिमिटेशन्स आहेत. बरोबर. असं नाहीये की तुम्हाला एक्झॅक्ट तशीच वेबसाईट मिळेल. तुम्हाला 70-80% तुमच्या रिक्वायरमेंटची वेबसाईट मिळणार आहे. पण त्या 20% करता, 25% करता मग यू आर लुकिंग ॲट 2.5, 3 lakhs, 4 lakhs, 5 lakhs ऑफ रुपीज, विच इज 6 times द कॉस्ट दॅट यू आर स्पेंडिंग. म्हणजे 20-25% काय म्हणतात ना, फंक्शनॅलिटी भरून काढायला तुम्ही 5 पट खर्च पण करताय. अग्रीड केला पाहिजे. मी असं कधीच म्हणत नाही की तुम्ही कस्टम वेबसाईट तुमच्या ब्रँडला अनुसरून बनवू नका. पण जर स्टार्टअप आहात, एस्पेशली आपला हा जो टॉपिक आहे की
पहिले 1.5-2 वर्षाच्या कालावधीतली जर एक स्टार्टअप असेल, बरोबर. तर डोंट स्पेंड द कॅश ऑन अ कस्टम बिल्ट वेबसाईट. यूज इट फॉर सम अदर थिंग्स. बरोबर. मार्केटिंगसाठी वापरू शकतो, ॲडसाठी वापरू शकतो, प्रोडक्ट एन्हान्समेंटसाठी वापरू शकतो. त्याच्यासाठी ते योग्य पडतं. डिझाईनचा जो पार्ट मी विचारला त्याच्यावरती थोडं सांग, की फंक्शनॅलिटी वेबसाईटची जास्त महत्वाची का त्याचा लुक अँड फील? ऍक्च्युली ह्याचे ना खूप ओपिनियन्स रिफर करतात. माझं पर्सनल ओपिनियन आहे की जेव्हा कोणीतरी तुमच्या वेबसाईटवरती येतोय, राईट, ही इज ऑलरेडी अवेअर ऑफ व्हॉट यू डू. बरोबर. देर विल बी हार्डली फ्यू टाइम्स की गुगलवरती सर्च करून जरी तो आला तरी त्याला माहितीये तुम्ही काय करताय, कारण तो कीवर्ड सर्च करूनच तुमच्याकडे येणार आहे. बरोबर. सो अशा केसेसमध्ये यू डोंट हॅव टू इम्प्रेस हिम विथ द डिझाईन, यू हॅव टू इम्प्रेस हिम विथ द कॉन्टेंट, राईट. त्याच्या दृष्टीने साईट किती चकाचक दिसते यांनी फरक पडत नाही, तो जे शोधत आलाय ते त्याला बरोबर मिळतंय का नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स वेबसाईटचं काय होतं की डिझाईनवरती खूप लक्ष देतं, पण ऍक्च्युली साईटचं कॉन्टेंटकडे कोणी लक्ष देत नाही. बरोबर. सो ई कॉमर्स साईट चालवत असाल तर तुम्ही डिझाईन खूप छान कराल, पण जर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट डिटेल्स नीट भरले नाहीत, तुम्ही तुमचे फोटोज जेव्हा टाकले आहेत तेव्हा तुम्ही एकच फोटो टाकलात इन्स्टेड ऑफ विथ पॅकेजिंग, विदाउट पॅकेजिंग, फ्रंट, बॅक, इनर, कापडाचा फोटो एखादा, हे जर तुम्ही कॉन्टेंटवरची लक्ष दिलं नाही तर यू आर गोइंग टू लूज ऑन युअर कन्व्हर्जन रेट. बिकॉज वन्स यू हॅव इम्प्रेस दॅट पर्सन की तुझी वेबसाईट किती छान दिसते, पुढच्या वेळेला त्याला डिझाईनची काहीच घेणं देणं नाही, त्याला त्या माहितीशी घेणं देणं आहे. सो माझ्या तुम्ही बऱ्याच वेबसाईट्स बघितल्यात तर वी फोकस मोर ऑन द फंक्शनॅलिटी, साईट कशी चालते रादर दॅन ती कशी दिसते. परफेक्ट. म्हणजे आता समजा प्रोडक्ट विकणारी तुमची साईट असेल, बॅग्स असतील, टी शर्ट असेल, स्टेशनरी असेल, बुक्स असतील, व्हॉट एव्हर, त्या लिंकवरती आल्यानंतर मला साधारण जी नॉर्मल प्रोसेस आहे परचेस करायची, जी फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणू ॲमेझॉन वरती बरेच लोक परचेस करतात, त्यांची जी एक स्टँडर्ड प्रोसेस आहे की प्रोडक्ट बघा, व्हेरिएशन असेल तर व्हेरिएशन सिलेक्ट करा, तिथे प्राइस दिसते, ॲड टू कार्ट म्हणा, चेकआउट म्हणा, कोड असेल तर टाका, बिलिंग ॲड्रेस टाका, पेमेंटला जा, सीओडी अवेलेबल असेल तर सीओडी द्या, पेमेंट करायचं असेल तर पेमेंट करा, तुम्हाला कन्फर्मेशनचा ईमेल येईल, इथे बेसिकली प्रोसेस संपते. हे जर काही न फाटता लिंक ब्रेक झाली, रिफ्रेशच झाले, प्रोडक्ट ऍड करता येत नाही कार्टमध्ये, अशा सगळ्या गोष्टी न होता जर का सुरळीत पार पडल्या तर ती फंक्शनली परफेक्ट आहे. करेक्ट. बरोबर. आणि ॲज लॉंग एज तेवढं होतंय, लोक त्याच्यासाठीच आली आहेत ना, त्याच्यावरती नीट कॉन्सन्ट्रेट केलं तर. हे माझं खूप हे आहे की लोक डिझाईनला खूप पकडून राहतात किंवा नाही त्याला रंगच अजून पाहिजे, पण ॲट सम पॉइंट यू हॅव टू गो अवे फ्रॉम इट. असा वेळ येते की क्लायंट तुमच्याकडे खरेदीला आलाय, तुम्ही त्याला खरेदी करू दिलीत तर प्रश्नच येत नाही, राईट. ऑफकोर्स आता हा प्रश्न आपण झाला ई कॉमर्स बद्दल बोलतोय म्हणून. उद्या जर कोणीतरी सर्व्हिसेस ड्रिव्हन साईट आहे की माझ्यासारखी की जिथं मी विकत काहीच नाही, मला आय हॅव टू पुट फॉरवर्ड व्हॉट आय डू, राईट, की बुटिक्स असतील, बुटिक्स आहेत बऱ्याच आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत, त्यांच्यासाठी डिझाईन महत्वाचं आहे, राईट. कारण त्यावेळेला तुमच्याकडे काही फंक्शनॅलिटी नाहीये, तुम्ही फक्त कंटेंट, माहिती पास ऑन करताय. बरोबर. ती माहिती दिसताना जर छान दिसली तर लोक इंटरेस्टनी वाचतील. सो प्रत्येक व्यवसायाच्या नुसार आपल्याला ती वेबसाईट बनवायला लागते. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि जो डायनॅमिक एलिमेंट ज्याला आपण म्हणतो, पूर्वी जास्त होतं स्टॅटिक वेबसाईट, डायनॅमिक वेबसाईट, हल्ली फार काही तसंच म्हणजे काय मिक्सचरच आहे, असं काही डिमार्केशन नाही त्याच्यामध्ये. पण बऱ्याचदा लोकांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मोबाईल फर्स्ट अप्रोच आहे आता, म्हणजे गेली 5 वर्ष तर 100%. पण तुम्ही जर का ट्रॅफिक जरी बघितला वेबसाईटवरचा तरी हार्डली 5-7% वरती तुम्हाला डेस्कटॉप किंवा मोठ्या स्क्रीनवरचे ट्रॅफिक दिसत नाही. तर त्यामुळे तोही फॅक्टर लक्षात घेणं गरजेचं आहे फ्रॉम अ फंक्शनॅलिटी अँड डिझाईन पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण जे वेबसाईट तुमची मोठ्या टीव्हीवर, मोठ्या स्क्रीनवरती जशी दिसणार आहे तशी मोबाईलवरती निश्चितच दिसणार नाही. तशी जर दिसत असेल तर तुमचं चुकतंय काहीतरी, ती मोबाईल फ्रेंडलीच असायला पाहिजे. आता ह्याच्यातनं मला थोडंसं जम्प करावं असं वाटेल की वेब बेस्ड
ऍप्स हम्म. असे बरेच आलेले आहेत हो. की जे इट इज ऑलमोस्ट व्हेरी सिमिलर टू युअर वेबसाईट ओनली हम्म. आणि नेटिव्ह ऍप्स. हम्म. तर आता जसं 0 ते 2 आपण हो. वयोगट बघितला स्टार्टअपचा, जे पुढे आलेले आहेत, हम्म. 3ऱ्या वर्षात आहेत, 4थ्या वर्षात आहेत किंवा 2ऱ्या वर्षाच्या एंडला आहेत, हम्म. अनेक कस्टमर्स असं सजेस्ट करतात, हम्म. जे मला पण बऱ्याच लोकांनी हे सजेस्ट करून टाकतात जाता आता, तर तुम्ही ऍप का नाही बनवत? बरोबर. तर मग मला पडलेला प्रश्न आहे की मी खरंच ऍप बनवलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय विचार केला पाहिजे, त्याचा खर्च किती येतो, ते ऍप लोकांच्या मोबाईलवरती ठेवण्यासाठी काही कष्ट करावे लागतात का? तर याविषयी थोडंसं सांग, कारण तू ऍप बिल्डिंग मध्ये पण हो. तुझी टीम एक्सपॅन्ड केलेली आहे. येस. सो आपण 2+ बघायला गेलो ना, म्हणजे 2 वर्षानंतरचे स्टार्टअप बघायला गेले, तर मी एक बेसिक प्रश्न विचारतो की तुम्ही नक्की करता काय? हम्म, राईट? इफ यू आर अ B2C बिझनेस की जो फंडामेंटली एव्हरी कपल ऑफ वीक्स तुमच्याकडे काहीतरी ऑर्डर होणार आहे, हम्म, तर मग तुम्ही ॲपचा विचार करा. हम्म, उदाहरणार्थ काय फ्रूट आणि व्हेजिटेबल ऑर्गॅनिक भाज्या विकणारी लोकं आहेत, राईट? हम्म, किंवा बेकरी आहे, की दर आठवड्याला, दर 2 आठवड्याला काही ना काहीतरी ऑर्डर पडते. हम्म, त्या केसमध्ये ॲप मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. हम्म, कारण देअर इज अ रेग्युलर यूज ऑफ द ॲप, राईट? बरोबर. बट व्हेन इट कम्स टू ई-कॉमर्स, राईट? किंवा मी आता टी-शर्ट्सची ब्रँड चालवतो. मी काहीतरी मर्चंडायझिंगची काहीतरी वेगळी ब्रँड चालवतो. या केसेसमध्ये मी 6 महिन्यातनं, वर्षातनं एकदा ऑर्डर करणार आहे. बरोबर. सो अनलेस यू हॅव अ ह्यूज चंक ऑफ कस्टमर्स, की जे तुमच्याकडनं दर आठवड्याला थोडे ना थोडी लोकं काही ना काहीतरी ऑर्डर करणार आहेत. मेक्स नो सेन्स बिल्डिंग अन ॲप. कारण हम्म, तो ॲप बिल्ड करून मेंटेन करण्याचा जो खर्च आहे, तो तुमच्या वेबसाईटला कंपॅरेबल आहे, बरोबर. राईट? मग तुम्ही वेबसाईटच चांगली करा. हम्म, वेबसाईटमधनं जेव्हा मोठा नंबर बाहेर पडेल, तेव्हा मग तुम्ही ॲपचा विचार करा. सो परत डिपेंडिंग ऑन द बिझनेस किंवा तुम्ही सर्व्हिसेसमध्ये आहात. फॉर एक्झाम्पल व्हेइकल सर्व्हिसिंग करणारी कुठलीतरी एक टीम आहे, की जे घरपोच जाऊन गाड्या सर्व्हिसिंग करतात. ॲप इज परफेक्ट फॉर देम. कारण हम्म, मला माझ्या इंजिनिअरला एक्झॅक्ट लोकेशन पिनपॉइंट ॲपनी पाठवता येतं, की तुला इकडं जाऊन सर्व्हिसिंग करायचं. डिलिव्हरी पार्टनर्स असतील, डन्झोसारखी सर्व्हिसेस आहेत. सो अशा ठिकाणी तुम्ही ॲप गरजेचं आहे. काही सर्व्हिसेस अशा आहेत, की ॲप इज अ गुड टू हॅव. म्हणजे हम्म, आय-टीमधलं एक टिपिकल वापरणारं काय म्हणतात ना, टर्मिनॉलॉजी आहे, की हम्म, मस्ट हॅव्स काय-काय आहेत, गुड टू हॅव्स काय-काय आहेत. बरोबर. तर बऱ्याच ई-कॉमर्स कंपन्यांकरता ॲप इज अ गुड टू हॅव. इट इज नॉट अ मस्ट हॅव. नेसेसिटी इट नाहीये इज म्हणजे. नॉट अ नेसेसिटी. हम्म, हम्म. आणि आता तू आता एक चांगला पॉइंट मेन्शन केलास की टीमसाठी ऍप्स बिल्ड करणं, त्यांची ऑपरेशनल एफिशियन्सी हो. वाढायला. तर अशा रिक्वायरमेंट्स पण तुझ्याकडे येतात का? हो, रेग्युलरली येतात. मी त्याचे आत्ता काही एक्झाम्पल्स दे, म्हणजे मग डोमेन्स जे ऐकणारी लोक आहेत राइट, त्यांना डोमेन मध्ये ते जर काम करत असेल तर त्यांना ते थोडंसं रिलेटेबल होईल. राइट. सो 2-3 एक्झाम्पल्स देतो. हम्म, माझ्याकडे पुण्यातल्या बऱ्याच ट्रॅव्हल कंपनीज आहेत, हम्म, राइट? फोलिएज आउटडोअर्स असू देत, इनसर्च आउटडोअर्स, पगमार्क्स हॉलिडेज, बियॉन्ड वाईल्ड, ट्रेकडी, बऱ्याच पुण्यातल्या ॲडव्हेंचर कंपनीज माझ्याबरोबर काम करतात. मी त्यांच्याबरोबर काम करतो. हम्म, वन ऑफ द मेजर फॅक्टर्स इज की या टीम्स फील्डवरती जातात, राइट? हम्म, कुठेतरी जंगलात जातात, कुठेतरी मनालीला जातात. आणि मी त्या फील्डमध्ये असल्यामुळे मला माहिती आहे, की आम्ही कागदावरती सगळं कॅरी करायचो, की हम्म, पार्टिसिपंटची नावं, त्यांचे फोन नंबर, त्यांचा ब्लड ग्रुप काय आहे. तर आम्ही ॲप्स बनवली आहेत जेणेकरून तो इन्स्ट्रक्टर जो फील्डवरती आहे, लॉग इन करून त्याला पटकन ही सगळी माहिती अवेलेबल होते. नाऊ दिस इज हम्म, अन इंटरनल टूल फॉर ओन्ली 100 पीपल. म्हणजे बरोबर. एका कंपनीचे जर 100 इन्स्ट्रक्टर्स आहेत, तर ते 100 जणच ते ॲप वापरतात. हा. पण जे महिन्याला, वर्षाला जे 800, 1000, 2000 कागदाच्या प्रिंटआउट्स निघायच्या, विच हम्म, वर डिस्कार्डेड लिटरली 7 दिवसांनंतर, ते हम्म, सगळ्या इन्फॉर्मेशन आता ॲपवरती अवेलेबल होते. हम्म, त्याचा दुसरा फायदा फोन नंबर लावणं, WhatsApp कॉलिंग करणं किंवा कॅम्पचे अपडेट्स टीमबरोबर शेअर करणं, हे सगळं आता स्ट्रक्चर्ड वेनी होतं. हम्म, आधी हे व्हायचं, पण WhatsAppवरती मी मनाला येईल ते टाकू शकायचो. हम्म. इथं आता देअर इज अ प्रॉपर स्ट्रक्चर टू इट. बरोबर. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये चेकलिस्ट असतील, जी तुम्हाला हो, पार्टिसिपंट्सला पाठवायची आहे किंवा मे बी मागच्या 2 ट्रिप्समध्ये कोण आलं होतं असं जर करेक्ट. शोधायचं असेल, तर तोही डेटा आपण रिट्राईव्ह अवेलेबल करू होतो. शकतो. अमेझिंग. दुसरं उदाहरण असं आहे, की कारस्पा म्हणून एक सर्व्हिस आहे, जे घरपोच गाडी सर्व्हिसिंग करतात. कार स्पा. कारस्पा. हं, आणि त्यांच्याकडे
3 पॅकेजेस आहेत. तुमची हॅचबॅक आहे का तुमची प्रीमियम गाडी आहे, जे काय असेल ते. आणि यू कॅन बुक अ सर्व्हिस. त्यांचा माणूस तुम्हाला असाइन होतो. फ्रँचायझी मॉडेल म्हणजे सिंपल उदाहरण म्हणजे तुम्ही डॉमिनोजमधनं जेव्हा पिझ्झा मागवता, तेव्हा तुम्ही कुठल्या दुकानातनं मागवायचं हे ठरत नाही. बरोबर. ते सिस्टम ठरवते. 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठलं आहे. बरोबर. तसं आमचं ॲप ठरवतं, की ही फ्रँचायझी जवळची आहे. ती त्या माणसाला असाइन करते. तो माणूस येऊन सर्व्हिसिंग करतो. बिफोर आणि आफ्टरचे फोटोज काढतो, की सर्व्हिसिंग झाल्यानंतरचे. आणि मग त्याच्यावरती तुम्हाला बिल रेज होतं. सो अनदर टूल वेअर टीम काम करते आहे. सो जिथं तुमच्या हाताखाली एक 40-50 लोकांची टीम आहे किंवा जे पार्टनर्स काम करतायत, त्यांच्यासाठी ॲप्स खूप महत्वाचे आहेत. याचा तर रिपोर्टिंगचं पण काही सेपरेट ॲप असतं का? म्हणजे पूर्वी मला आठवतं की मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये CXO लेव्हलला काही ॲप्स फक्त मॅनेजमेंट डॅशबोर्ड सारखं असायचं. तर तसे पण बिल्ड होऊ शकतात ज्यांच्याकडे असा डेटा आहे. येस. डेटा कलेक्ट करणं हे खूप क्रिटिकल आहे. राईट. आणि चांगला डेटा कलेक्ट करणं अजून महत्वाचं आहे. सो दॅट इज वाय लाईक आय अर्लियर सेड की आम्हाला तुमचा पार्टनर व्हायला आवडतं. राईट. म्हणजे आम्ही कॉस्ट त्याची घेऊ, डेफिनेटली घेऊ. पण मग आम्ही तुमच्या प्रोसेसेसमध्ये इतके इन्व्हॉल्व्ड असतो, की आम्हाला तुमचं कुठे काय होतं हे जर कळलं, तर आम्ही चांगलं सोल्युशन देऊ शकतो. राईट. सो कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या माणसाला अरे हे करायचं म्हणण्यापेक्षा हे कसं करायचं हे जर तुम्ही विचारलत ना, तर तो जास्ती चांगलं सोल्युशन देऊ शकेल. बरोबर. आता थॉटफुल व्ह्यू फाइंडरला 10+ वर्ष झाली. त्याच्यातले तुझे स्टार्टअप बिल्डिंगचे काही अनुभव सांगशील का? आय थिंक द बिगेस्ट सक्सेस स्टोरी आम्ही ज्याला म्हणतो ती निरंजन परांजपे म्हणून ते फिटनेस क्लब चालवतात. आपणच एकत्र पहिल्यांदा काम केलं. जेव्हा आपण इंट्रोड्यूस झालो तेव्हा त्यांच्याकडे एक क्लब होता ज्याच्यात 7,000 साधारणपणे मेंबर्स होते. कागदावरती जिममध्ये जुन्या पद्धतीने वजन लिहिलं जायचं, बिल हाताने बनवलं जायचं. आपण एक करत मॉड्यूल बिल्ड करत गेलो. आणि आता त्यांचे अप्रॉक्सिमेटली 1,800 क्लब्स आहेत अक्रॉस इंडिया. आणि वी आर मेंटेनिंग अ डेटा ऑफ अराउंड 3.5 लाख कस्टमर्स. सो ऑलवेज एकदम छोटी सुरुवात जरी केली ना, आम्ही फक्त काम काय केलं होतं, तर जे वजन मोजलं जातं, ते वजन कागदावरती लिहिण्यापेक्षा आपण सिस्टममध्ये टाकायला लागलो. आणि हळूहळू ते आपण बिल्ड करत गेलो. सो आत्ता मी एका क्लायंटबरोबर काम करतोय. इंडी ईट्स नावाची अशीच स्टार्टअपच आहे. त्यांनी आत्ता काहीतरी 1,400 किलो माल हा US ला दिवाळीत पाठवला. बरं. आणि त्यांची ई-कॉमर्सची वेबसाईट पूर्ण मी केलेली आहे, विच इज अ कस्टम बिल्ड वेबसाईट. बरं. कारण दे वर्क इन अ सिमिलर मॉडेल ॲज Amazon, की फ्रँचायझीज आहेत, वेंडर्स आहेत. वेंडर त्यांचे प्रॉडक्ट लिस्ट करतात आणि ह्या कॉलेक्ट करून डिस्पॅच करतात. सो त्यांचं पण असं होतं की 2 वर्ष त्यांनी वेबसाईट चालवली, मधल्या काळात बंद पडली आणि त्यांनी यावर्षी परत चालू केली. आणि तो जो पिरियड आहे त्याच्यात त्यांची ग्रोथ ट्रेमेंडस झाली. म्हणजे ॲट सम पॉइंट 2 नोव्हेंबरला त्यांनी ऑर्डरिंग साईटवरनं बंद केलं, इतकं त्यांची ग्रोथ झाली. सो तुमच्या डोक्यातली कन्सेप्ट जर तुम्ही छान एक्सप्लेन केलीत, तर आम्ही त्याच ताकदीने ते बिल्ड पण करू शकतो. असे बऱ्याच केसेस आहेत की जिथं एकदम छोटी कन्सेप्ट आहे किंवा कन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे, पण त्याला टेक्नॉलॉजीने सपोर्ट दिल्यामुळे त्याची ग्रोथ खूप फास्ट होऊ शकते. अमेझिंग. अजून मला एक तुला विचारायचं आहे की तू ते सांग आम्हाला, की लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम पण तू बनवलेली आहेस. हो. तर त्याच्याविषयी थोडंसं सांग, की कारण बऱ्याचदा लोकांना असं होतं की अरे लायब्ररी आहे ती काय रजिस्टर असणार, त्याच्यावरती कोण मेंबर आहेत त्यांना एक कार्ड सारखं देणार, ते तुम्ही या कधीतरी करा. ही एक नॉर्मल लायब्ररीची सिस्टीम आहे. अर्थात आता लायब्ररीज किती फंक्शनल आहेत हा मुद्दा वेगळा आहे. पण तुझी स्वतःची पण लायब्ररी आहे, आईची लायब्ररी आहे. तर त्याविषयी पण थोडंसं सांग, की कर्वेनगरमध्ये टिपिकली लायब्ररी आहे ती, पण मग त्याचं टेक्नॉलॉजी अँगलनी तू ती कशी बिल्ड केलीस? सो लायब्ररी आम्ही चालू करून बरीच वर्ष झाली. आता 17 वर्ष झाली लायब्ररी चालू करून. शब्दस्नेह वाचनालय म्हणून आम्ही ती चालवतो. आमच्या 2 ब्रांचेस आहेत. एक कर्वेनगरला, एक कोथरूडला आहे. जेव्हा लायब्ररी सुरुवात झाली तेव्हा असंच होतं, की कागदावरती एक पावती व्हायची. पण स्लोली वी अंडरस्टूड की हे मॅन्युअल काम आहे. मला मॅन्युअल काम आवडत नाही. म्हणजे ॲज अ पर्सन मला
तेच काम जर तुम्हाला 10 दिवस करायला लावलं तर 11व्या दिवशी मी वैतागेन. त्यामुळे त्यावेळेस तू सिस्टीम बिल्ड करून त्यावेळेला मी सिस्टम बिल्ड करून टाकतो. जे मी आत्ता एका अ, मसाले मॅन्युफॅक्चररसाठी करतोय. बर. ओके. मसाले बनवतात. घाऊक प्रमाणात मसाले बनवतात. पण ते कॉस्टिंग काढताना प्रत्येक वेळेला कागदावरती आज मी धने 100 1 किलो धने आणले त्याचे ₹400. सो वी आर बिल्डिंग अ टूल ओन्ली टू मॅनेज रेसिपीज. राइट? की रेसिपी आपण शब्दस्नेहाबद्दल बोलू. शब्दस्नेहाला आम्ही आत्ता शब्दस्नेहामध्ये ऑलमोस्ट 22,000 पुस्तकं आहेत दोन्ही ब्रांचेस मिळून. आम्हाला त्याला सिस्टमॅटिक असं करायचं होतं, की आम्ही कितीही ब्रांचेस जरी उघडल्या, तरी एक पुस्तक दुसऱ्या ब्रांचमध्ये अवेलेबल होऊ शकतं, दुसरीकडनं तिसरीकडे होऊ शकतं. त्याची आम्ही लेट फी घेतो, जर पुस्तक उशिरा आलं तर. पण त्याच्या मागचं कारण असं, की ती प्रत्येक लेट फी कलेक्ट झालेली वर्षाच्या अखेरीला आम्ही डोनेट करतो. सो दॅट लोकांनी वेळेत पुस्तक परत द्यावं, दुसऱ्याला वाचायला मिळावं. तर या सिस्टम बिल्ड करताना मेंबरशिपपासनं त्याला वेबसाईट, त्याला मोबाईलचा ॲप हे सगळ्याचं बॅकिंग आता आम्ही दिलेलं आहे. सो प्रत्येक मेंबरला समजा वाचता येत नसेल, एका आठवड्यात वाचून होत नसेल, तर मग आम्ही त्याला पुस्तक एक्सटेंड करायची सोय मोबाईल ॲप थ्रू दिलेली आहे. मेंबरशिप फी कलेक्ट करणं, फी खूप कमी आहे, ₹270 महिना फी आहे. पण ती सुद्धा ते आता पेमेंट गेटवे थ्रू भरू शकतात. दिवाळी अंकांची आता मोठी मेंबरशिप आमची चालली आहे. तर त्याचा एक मेंबरशिपचा पॅक तुम्ही वेबसाईटवरनं विकत घेऊ शकता. सो वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर हे तुम्हाला प्रत्येक व्यवसायाला, म्हणजे माझं एक सिंपल बोधवाक्य आहे, की तुम्ही व्यवसाय चालवायला एक्सेल वापरता का? एक्सेल जर वापरत असाल तर मी डेफिनेटली तुम्हाला अजून चांगलं टूल बनवून देऊ शकतो. कुठल्याही कंपनी ही कुठे ना कुठेतरी एक्सेलमध्ये काही ना काहीतरी करते आणि दॅट इज अनस्ट्रक्चर्ड, ते मॅन्युअली करायला लागतं. हे आम्ही सगळं टूल्समध्ये बिल्ड करू शकतो. बरोबर. सो आता मसालेवाले पासून लायब्ररी असेल, अनेक इंडस्ट्री. तुला पर्सनली असे कुठली इंडस्ट्री आवडते का? ट्रॅव्हल मला माहिती किती ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तुला काम करायला आवडतं, तू केलेलं सुद्धा खूप आहेस. पण अशी कुठली तुला इंडस्ट्री दिसतीये का, की जिथे तुला काम करायला आवडेल, पण समहाऊ तिथली लोक अजून टेक्नॉलॉजीला जवळ करत नाहीत म्हण, किंवा इग्नोर करतायत, अशी कुठली इंडस्ट्री दिसते का तुला? किंवा सेक्टर म्हण, असं काही जाणवलंय? आय थिंक FMCG म्हणजे फूडमध्ये बऱ्यापैकी अजून सुद्धा लोकं वेबसाईट किंवा ऑनलाईन आयडेंटिटी मेंटेन करतायत. पण सिस्टम्सकडे वळत नाहीयेत. राईट? म्हणजे स्वतःचं Instagram पेज असणं, Facebook पेज असणं खूप छान चकाचक असतं. पण बॅकग्राऊंडचं जे काम आहे ते अजून सुद्धा हाताने केलं जातं. राईट? डिस्पॅच असू देत किंवा या छोटे जे असे फूड प्रॉडक्ट युनिट्सवाली जी लोकं आहेत ना, की आपण चितळ्यांकडनं काहीतरी विकत घेतो, ते पाकिटात असतं. चितळ्यांनी सिस्टम्स अप्रतिम बनवले आहेत. बरोबर. पण असे जे स्मॉलर फूड काय म्हणतात ना, प्रोड्युसर्स आहेत, त्यांच्याकडे तेवढ्या सिस्टम्स अजून नाहीयेत. त्याचा मी दुसरा पार्ट घेतो, की मला कशात करायला आवडेल. तर माझं पर्सनल किंवा माझ्या कंपनीतल्या प्रत्येक माणसाचं हेतू हाच आहे, की आम्हाला प्रत्येक इंडस्ट्री शिकायची. तू जर आत्तापर्यंत आम्ही केलेली कामं बघितली, तर आम्ही रिपिटेटिव्ह कामं खूप कमी केलीत. बरोबर. वी लाइक टू लर्न अबाउट इंडस्ट्रीज. म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन असं आहे, की मी जेवढे नवीन व्यवसाय बघीन, तेवढं मला त्या व्यवसायाबद्दल शिकायला मिळतं. बरोबर. आणि दॅट इज माय ग्रोथ. बरोबर. सो मला असं कुठल्या IT कंपनीसारखं व्हायचं नाहीये, की जिथं मी एक प्रॉडक्ट बनवलंय आणि त्याच्या प्रिंट मारत मी विकत चाललोय. त्याच्यात मजा नाही राहत काही. बरोबर. याच्यात माझं प्रत्येक पोर्टफोलिओमधला प्रत्येक क्लायंट बघितला, तर आय हॅव लर्न्ड समथिंग फ्रॉम देम. आणि दॅट विल नेव्हर बी काय म्हणतात ना, प्रिंटेड आउट इंटू मनी. ते तू डायरेक्टली पैशात कन्व्हर्ट नाही करू शकत. पण आता मला ट्रॅव्हल इंडस्ट्री कशी चालते, आता मी एका डेंटिस्टसाठी काम करतोय. तो डेंटिस्टचा डेटा मेंटेन कसा होतो, काय म्हणतात ना, फूडवाले आता हे फ्रँचायझी मॅनेजमेंट कसं वर्क होतं, असे विविध प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये आता आम्ही काम केलं. हेल्थ न्यूट्रिशन हेल्थ अँड न्यूट्रिशन झालं. सो दॅट इज ऑल्सो, म्हणजे एका अर्थाने ते भारी वाटतं. आता त्याच्यात जोडून जो प्रश्न येतो, की टिपिकली जे स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये काम करणारी लोक आहेत आपल्यासारखी, आणि एस्पेशली टेक्नॉलॉजी बिल्ड करणारी जी लोक आहेत, त्यांच्या ना आपण बऱ्यापैकी उत्साहात खूप लोकांना मदत करायला जातो. की जसं तू म्हणलास, की एखादी आयडिया छोटी असते, तिथनं आपण बिल्ड करायला लागतो. एखाद दुसरी केस अशी मोठी, केस स्टडी मोठी होते. तर असे फसलेले
प्रोजेक्ट पण असतील. असतात. माझे पण पर्सनली 2-3 प्रोजेक्ट्स आहेत फसलेले. फसलेले प्रोजेक्ट्स असतात आणि मोस्ट ऑफ द टाईम्स ते जेव्हा फसतात तेव्हा त्याच्यात दोघांचीही चूक असते. हां. म्हणजे इट इज नेव्हर वन पर्सन्स ब्लेम, राइट? हं. येस, द वेबसाईट नॉट वर्क ॲज यू वॉन्ट, बट येस, यू डिडंट गिव्ह द राइट इन्फॉर्मेशन ॲज वेल, हां, राइट? अशा 2 बाजू असू शकतात हो, प्रत्येक प्रत्येक सिच्युएशनमध्ये. सिच्युएशन म्हणजे करेक्ट, करेक्ट. कुठलाही व्यवसाय फेल जायला 2 काय म्हणतात ना, टेक्नॉलॉजीचं चूक असणार आहे हे ग्रांटेड आहे. बरोबर. कारण मी म्हटलं असं, की 6 महिने लागतात ती टेक्नॉलॉजी छान व्हायला. तेवढा वेळच नाही मिळाला तर तो फेल जाणारच आहे. हं, पण त्याच्याच बरोबरीने कन्सेप्च्युअली पण आपल्याला अजून फिगर आउट काहीतरी केलं पाहिजे. हं, हं. ॲब्सोल्युटली राइट. आता फाउंडर्सनी किंवा ज्या लोकांचे नवीन बिझनेसेस आहेत असं आपण म्हणू. फाउंडर्स थोडीशी हेवी ड्युटी टर्म हल्ली वाटते. कारण खूप लोक असतात फाउंडर्स. एनिवे तर या लोकांनी जे स्टार्टअप इकोसिस्टममध्ये ऑलरेडी आहेत, एनी इंडस्ट्री, हं. यांनी नवीन टेक्नॉलॉजीचं किंवा नवीन काय घडतंय इन हं. टेक्नॉलॉजी याची माहिती कुठे मिळवावी? याचं कारण असं की ती आपल्याला किंवा ते टूल्स आपल्याला आपल्या बिझनेससाठी कसे वापरता येतील हे हा पार्ट बी आहे विचाराचा. बरोबर. पण ती माहिती कुठनं मिळवायची किंवा साधं तू कुठनं ही माहिती गोळा करतोस? नॉर्मली 2-3 एकतर YouTube इज अ बिग चॅनल, पण हं, YouTubeमध्ये खूप कंटेंट क्रिएट होतो. हं, त्यातलं क्युरेटेड कंटेंट वाचणं खूप गरजेचं आहे. दुसरं मीडियम नावाची एक वेबसाईट आहे, ज्याच्यात लोकं ब्लॉग्स लिहितात. राइट. पण दोज ब्लॉग्स आर अ लॉट मोर टेक्निकल, हं, राइट? सो रीडिंग दोज ब्लॉग्स अल्सो हेल्प अ लॉट. हं, आणि अ, बऱ्याच केसेसमध्ये आता आय-टी सेक्टर असू देत किंवा हे असू देत, बऱ्याच टेक्नॉलॉजिकल वेबसाईट्स पण आहेत जिथे ही माहिती वाचायला मिळते. हं, सो माझा पर्सनली किंवा काय म्हणतात ना, लॉट ऑफ टाईम इज स्पेंट ऑन रीडिंग ऑन न्यू टेक्नॉलॉजीज. हं, कारण कसं होतं, की आम्हाला सो आम्ही क्लायंटला म्हणतो, "तुम्ही आम्हाला काय करायचंय सांगा. कसं करायचं आम्ही बघतो." राइट? हं, तुम्हाला काय हवंय? तुम्हाला एक ई-कॉमर्स वेबसाईट हवी आहे. तुमचं एक सर्टन अमाउंट ऑफ बजेट आहे. लीव्ह द टेक्नॉलॉजी पार्ट अप टू अस. कारण वी आर मोर नॉलेजेबल अबाउट द लेटेस्ट टेक्नॉलॉजीज, राइट? हं. लोकं बऱ्याच वेळेला विचारतात, की "अरे, ते PHP खूप जुनी लँग्वेज आहे. लोकं अजून का वापरतात?" पण ती PHP जुनी असून वर्डप्रेस ज्याच्यावरती किती 60% 60% जगातल्या वेबसाईट्स त्याच्यावर चालतात. बरोबर. सो टेक्नॉलॉजीच्या बद्दल तुम्ही अ, आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला गाईड चांगलं करू शकू. हं. अ, हो, राइट. सो ते तशा काही लिंक्स जर का असतील तुझ्या डोक्यात तर त्या तू माझ्याबरोबर शेअर कर. ओके. आपण त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. हं. मीडियम तू म्हटलास तसं तिथे खूप चांगल्या हे असतात. प्रॉडक्ट हंट म्हणून हो. एक साईट होती, आहे अजून. तिथे पण नवीन प्रॉडक्ट लिस्ट होतात. सर्व्हिसेस सॅस हो. बेस्ड या गोष्टी. त्याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. म्हणजे लोकांना ॲटलीस्ट काय होतं नवीन टूल दिसलं की स्टार्टअप ओनर्स सुद्धा थोडंसं खेळून जर बघितलं त्यांनी, हो. साइन अप करा, फ्री साइन अप करा, बरोबर. $2-5 असतील ते स्पेंड करा आणि चेक करा की ते कसं बिल्ड होतंय, करेक्ट. तुमच्या साईटमध्ये इंटिग्रेट होतंय का? आणि त्यामुळे तो टेक्नॉलॉजीचा जो ओव्हरऑल एन्व्हायर्नमेंट हं. आपण बिल्ड करणार आहोत याच्या तुमच्या स्टार्टअपच्या अराउंड, ती जर का स्ट्रॉंगर असेल तर ऑब्व्हियसली तुमचा सेल म्हणा किंवा रेव्हेन्यू हं. एस्पेशली तुमचा वाढू शकतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीवरती खर्च करणं पण तितकंच गरजेचं आहे. अ, आता एक जाता मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे, की एखादा स्टार्टअप फाउंडर जेव्हा तुझ्याकडे आयडिएशन स्टेजला हं. येतो, हं. जिथे कंप्लीट म्हणजे काय म्हणतात ई-कॉमर्स पण नाहीये त्याची आयडिया, बट प्रॉपर टेक्नॉलॉजी बेस असलेली आयडिया आहे. हं. ज्याची टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड नाहीये त्या हं. फाउंडरची. हं. असं जेव्हा आयडिएशनला तुझ्याकडे येतो, त्यावेळेस साधारण त्याला टेक्नॉलॉजीची ओळख करून देण्याच्या दृष्टीने काय-काय करता येईल? नॉर्मली आम्ही ही प्रोसेस काय फॉलो करतो, की सगळं एकतर आधी कागदावरती लिहून काढतो. आणि इट हं, इज नॉट कॉन्ट्रॅक्ट्स, इट इज नथिंग. पांढरा कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती या 4 गोष्टी तुझ्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा या तुझ्या वेबसाईटवरती व्हायला हव्या आहेत का?
हे जॉट डाऊन करायचं. हम्म. एकदा ते झालं की माझ्याकडची प्रोसेस आम्ही कम्प्लिटली फ्री प्रूफ ऑफ कन्सेप्ट एक प्रॉडक्ट त्यांना दाखवतो. किंवा तुम्हाला डोक्यात हे जेव्हा मी सिस्टम बनवतोय तेव्हा ते असं बनतंय. तुम्हाला हे हवंय का? आणि वन्स ही सीज दॅट वर्किंग राईट, एकदा डोळ्यासमोर ते आलं की मग त्यांना पण क्लॅरिटी येते की अरे हे नको, असं नको करायला, तसं करूयात. राईट. सो वेन यू आर लुकिंग फॉर पार्टनर्स, यू शुड लुक फॉर अ पार्टनर जो तुम्हाला एखादा डेमो देऊ शकेल. राईट. की तो तुम्हाला छान दाखवू शकेल की अरे हे मी असं करणार आहे. म्हणजे मग तो तुम्हाला अजून पुढचं अजून चांगलं टूल बिल्ड होऊ शकतं. सो टिपिकली बाकी सगळं प्राइसिंग आणि हे सोडलं तर पहिल्यांदा तुझे हे 10 स्क्रीन्स बनणार आहेत आणि त्याच्यात या 10 गोष्टी होणार आहेत. हे जर मी तुला दाखवलं तर मग तुला ते तुझं बिझनेस कसा चालणार आहे हे कळायला सोपं जातं. आता याच्यात जो फ्री प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणला तर ते अनेक लोकांना लक्षात नाही येत की अरे हे मग पेड मी काम केलं पाहिजे कायम, मी फुकट काम करणार नाही. तर या अप्रोचला तू कसं सांगशील? तो ठेवायला पाहिजे, ब्रेक करायला पाहिजे? मला आय एम अ पर्सन हू हॅज कम आउट फ्रॉम अ स्टार्टअप फेज. राईट. आय अंडरस्टँड द पेन्स अँड कन्सर्न्स ऑफ अ स्टार्टअप की जिथं मी कोणाला तरी लाखभर रुपये सॉफ्टवेअरसाठी दिले आणि तो माणूस माझं कामच करत नाही. राईट. सो इथं मी माझ्या साईडनीच पिच करतो की तू दाखव ना तुला काय करता येणार आहे. बरोबर. इफ युअर क्लायंट इज हॅपी तो तुला देणार आहे पैसे स्वतःहून. राईट. तुला जर कळलाच नाही तो क्लायंट काय करणार आहे तर माझं हे पर्सनल काय म्हणतात ना एक थॉट आहे की जर मला काम चांगलं करायचं असेल तर मला प्रोजेक्ट नीट कळलं पाहिजे, तरच मी चांगलं काम करू शकतो, तरच मी हॅपी, माझा क्लायंट हॅपी. जर मी प्रूफ ऑफ कन्सेप्ट दाखवली, त्याला जर ती आवडली तर तो काम देईल, आम्ही दोघंही छान आनंदात काम करू. प्रूफ ऑफ कन्सेप्ट आवडली नाही तर ही कॅन जस्ट ड्रॉप इट. माझ्या दृष्टीने आय लर्न अबाउट अ न्यू बिझनेस. करेक्ट. इट इज देअर विथ मी, इट इज इन माय रेपॉझिटरी. मला जेव्हा केव्हा पुढचा क्लायंट येईल ज्याला सिमिलर हवा असेल, माझ्याकडे काहीतरी दाखवायला तयार आहे. बरोबर. सो मी बऱ्याच स्टार्टअपने रेकमेंड करतो की तुम्ही सॅम्पल्स द्या. गिव्ह दॅट फर्स्ट सॅम्पल फ्रॉम युअर पॉकेट. बरोबर. राईट. आम्ही आता ज्यांचं ते रेसिपीजचं करतोय त्यांना मी 20-20 ग्रॅमच्या डब्या करून दिलेत. ते लोणचे आणि मसाले विकतात, चटणी पुडी विकतात की एका पोळीला पुरेल ती चटणी, पण ती द्या तुम्ही 20 ग्रॅमची चटणी, खाऊ द्या माणसानी. काय तुमचा लॉस किती आहे? तुमचा 1 किलो माल वाया जाईल, पण तो जेव्हा परत येईल तेव्हा तो विथ क्वालिटी कंट्रोल येईल. राईट. सो टेक दॅट फर्स्ट स्टेप वेअर यू आर ऑफरिंग समथिंग टू युअर क्लायंट. राईट. इट इज नॉट की त्यांनी मागितलं म्हणून मी दिलं. नाही, मी देतो ना, वापरून बघा, नाही आवडलं ठीक आहे. बरोबर. आणि जनरली जेव्हा आवडतं किंवा क्लिक होतं त्यावेळेस त्या लॉंग टर्म रिलेशन बिल्ड होतं क्लायंट बरोबर. म्हणजे जसं तू आत्ता पण मगाशी एक्झाम्पल सांगितली की 2-2, 3-3, 5-5 वर्ष तू एका क्लायंट बरोबर ॲज अ पार्टनर तू काम करतोस. वा, बेस्ट आहे. तर होपफुली लोकांना बरीच माहिती मिळून त्याच्यावरती विचार करून त्यांना कळेल की टेक्नॉलॉजीचं महत्त्व काय आहे स्टार्टअपमध्ये. तुझी वेबसाईटची लिंक आय डोंट नो नंबर इफ यू आर कम्फर्टेबल शेअरिंग, तर तसं आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया, सो दॅट काही हेल्प स्टार्टअप्सना हवी असेल इन टर्म्स ऑफ फ्रंट एंड असेल, बॅक एंड असेल, ॲप्स असतील, तर दे कॅन रीच आउट टू यू. आय होप यू एन्जॉयड स्पीकिंग अबाउट टेक्नॉलॉजी. तर नवीन काही असेल प्रोडक्ट तुझ्या डोक्यात किंवा नवीन टेक्नॉलॉजीबद्दल पुन्हा गप्पा मारायला आपण मे बी राऊंड 2 करूया. टेक्नॉलॉजी सिरीज, जशी माझी एक आरोग्य सिरीज आहे तशी टेक्नॉलॉजी सिरीज करावी असं मला एकदम आत्ता वाटलं की नवीन, कारण की नवीन गोष्टी काय काय घडतायत हे कळणं सुद्धा गरजेचं आहे. तर मस्त माहिती शेअर केलीस मिहीर. खूप साध्या पद्धतीने लॉजिकल फ्लो चांगला होता आत्ताच्या कॉन्व्हर्सेशनमधला, मला मजा आली. सो थँक्स अ लॉट. येस, थँक्यू सो मच. तर मंडळी, भेटूया आपण पुढच्या मंगळवारी अशाच एखाद्या इंटरेस्टिंग गेस्ट सोबत. तोपर्यंत राम राम.